पंढरीच्या वेशीवर आता वारकरी पोहोचलेले आहेत आणि पंढरीचा कळस सुद्धा दिसायला लागलेला आहे। त्यामुळे आता वारकरी हे दमून भागून बरंच किलोमीटर अंतर चालून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला आलेले आहेत। आता अवघ्या काही क्षणांची वाट बघायची आहे आणि त्यानंतर विठ्ठलाचं आणि वारकऱ्यांचं एकमेकांना दर्शन होणार आहे। मात्र अर्थातच हे वारकरी बरेच किलोमीटर चालून आलेले आहेत, थकलेले आहेत। त्याच्यामुळे पंढरीच्या वेशीवरच पितांबरीकडून त्यांना एक अनोखी सेवा दिली जाते। पितांबरीच्या तेलाने या वारकऱ्यांना खास मोफत मसाज सुविधा दिली जाते। सध्या आपण याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी सगळे युवा सेवक हे वारकऱ्यांची सेवा करतायत आणि त्यांना मोफत मसाज सुद्धा देत आहेत। जे पाय अनेक किलोमीटर चालून थकलेले आहेत आणि आता ते विठ्ठलाला भेटायला सुद्धा आतुर झालेले आहेत। त्या पायांची सेवा खरं तर करणं हे विठ्ठलाची सेवा करण्याजोगं आहे। हे काही तरुण मित्रमंडळी आहेत, हे सुद्धा वारकरीच आहेत जे या ज्येष्ठ नागरिक असलेल्या वारकऱ्यांची सेवा करतात। मला सांगा की साधारणतः किती वारकरी आता तुमच्यापर्यंत आलेले आहेत आणि वारकऱ्यांची ही अशी अनोखी सेवा करण्यामागचा उद्देश काय? त्यांना चालून चालून त्यांचे पाय दुखत असतील, त्यांना आराम मिटावा याच्यासाठीच। किती किलोमीटर चालला माऊली? आळंदी ते पंढरपूर। तर आळंदी ते पंढरपूर आणखीन किती संख्येने वारकरी येत आहेत आणि आता खरी तर सुरुवात झालेली आहे, गर्दी येते? संख्या म्हणजे सांगू पण शकत नाही, पण आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मोफत सेवा करतो। सकाळी 5 ते रात्री 11 हा रोज। तर पितांबरीकडनं ही सेवा दिली जाते। अजून आपण या तरुण सेवकांना विचारणार आहोत। मला सांगा की कशा पद्धतीने वारकऱ्यांकडनं तुम्हाला विचारणा केली जाते? दमले आहेत वारकरी, सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? पाय कोणाचे थकतायत, ज्येष्ठ नागरिकांचे की तरुणांचे? जसं की बघायला गेलं तर मॅडम, ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांच्या वयानुसार ते चालत येतात, एवढा लांब पल्ला ते गाठतात, त्याच्यामुळे ते त्यांना थकवा जाणतो। वयानुसार त्यांचे पाय वगैरे, हातपाय वगैरे सुजले जातात, ते आम्ही सेवा करतो त्यांची एक प्रकारे। तर ही एक प्रकारची सेवाच म्हणावी लागेल। माऊली, तुम्ही आळंदीहून आलेला आहात, पाय थकलेत का की आता विठ्ठलाला भेटायची ओढ लागलेलीच आहे? आता काही क्षण, काही वेळच बाकी आहे। रात्रीच भेट झाली, विठ्ठल चंद्रभागेची आंघोळ केली, विठ्ठलाचं दर्शन घेऊन रात्रीच आमच्या मठामध्ये आलो। पण वाटेनं चलत असताना बार कुठेही मालिश करणारे लोक भेटले की पायाला जर मालिश केलं तर त्याचा बऱ्याच ठिकाणी मला चांगला अनुभव आला की मालिश केल्यामुळं एक दिवस तर चांगलं चालू शकतो, ठणक जी कमी होते, हे चांगला अनुभव आला मला येता वेळेस। तर विठ्ठलाला भेटल्यानंतर शीण गेलाय आता प्रवासाचा, वारीचा? विठ्ठलाला चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्याबरोबर शीण जातो। विठ्ठलाच्या दर्शनाला खूप गर्दी असते, त्याच्यामुळं नामदेव पायरीचं दर्शन झालं तर खूप मोठा आनंद वाटतो। त्याच्यामुळे नामदेव पायरीला पाय लागले की हा अवघा क्षीण जातो, असंच या वारकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच या सगळ्या वारकऱ्यांची सेवा ही तरुण मंडळी करतात आणि पितांबरीकडून, म्हणूनच पंढरीच्या वेशीवर हा वारकऱ्यांच्या पायांना मालिश करण्याची एक अनोखी सेवा सुद्धा दिली जाते। कॅमेरामन अमित शिवगणसह मनोज पाठक, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।